संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल. नमस्कार, मी कल्याणी दीक्षित. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. संवाद लाईव्ह टीव्ही सुरू होऊन आज 24 दिवस पूर्ण झाले. या 24 दिवसात आम्ही शिरूर शहरातील विविध भागातील 10 नागरी समस्या जनतेसमोर बिनधास्तपणे मांडल्या. या समस्या मांडत असताना प्रशासनानेही त्याची तातडीने दखल घेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. यातून साहजिकच अनेक समस्यांचं निराकरण झाल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होताना दिसत आहे. पाहुयात संवाद लाईव्ह टीव्हीने उपस्थित केलेले विषय आणि त्याचा झालेला इम्पॅक्ट. त्याचाच हा ग्राउंड रिपोर्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एस.के. खांडरे, भैया खांडरे ज्वेलर्स. आम्ही शिरूर शहरातील कचऱ्याचं वास्तव समाजासमोर मांडल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली होती. आपण शेजारच्या फुटेजमध्ये पाहू शकतो पूर्वी शहरातून कचऱ्याची कशी समस्या होती ते. चला तर आता पाहूयात आत्ताची ही परिस्थिती. आता आपण उभे आहोत शनी मंदिराच्या परिसरामध्ये. काही दिवसापूर्वी या भागामध्ये नागरिकांनी गोण्यांमध्ये जो कचरा भरून आणला होता तो कचरा आता पालिकेने पूर्णपणे उचललेला आहे. त्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली आहे. जवळपास आता येथील 80% कचरा कमी झालेला आहे. तसा पालिकेने 100% कचरा इथला उचलला होता, परंतु नागरिकांनी परत काही कचरा येथे आणून टाकलेला आहे. तो अगदी थोड्याफार प्रमाणात आहे, परंतु प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने हा येथील कचरा उचलला. संवाद लाईव्ह टीव्हीच्या बातमीची प्रशासनाने दखल घेतली खरी, परंतु आता नागरिकांनीही कुठेतरी सावधानता बाळगली पाहिजे. असा रस्त्यावर कचरा टाकणे योग्य नसून नागरिकांनी देखील आता कचरा कुंडीचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. कचरा टाकण्यासाठी नगरपालिकेने घंटा गाडी सुद्धा सुरू केलेली आहे, तरी नागरिकांनी घंटा गाडीतच कचरा टाकावा, जेणेकरून आपलं शहर स्वच्छ राहील. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एस.के. खांडरे, भैया खांडरे ज्वेलर्स. संवादला नागरिकांशी संवाद साधण्यासाठी शुभेच्छा. शिरूर शहरात बायपास रोड जवळील कचरा डेपो लगतच्या रस्त्यावर मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणात होत होता. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर संवादनेही वास्तवता जनतेसमोर आणल्यानंतर शिरूर पोलिसांनीही याची तातडीने दखल घेत मद्यपींना आळा घातलाय. आपण स्क्रीनवर पाहू शकतोय पूर्वी या ठिकाणी काय परिस्थिती होती आणि आता पाहूयात आजची स्थिती. आता आपण उभे आहोत शिरूर शहरातील कचरा डेपोजवळ. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता येथे बाबुराव नगरचा काही भाग आहे. काही दिवसापूर्वी येथील बातमी आम्ही प्रेक्षकांसमोर आणली होती. येथे मोठ्या प्रमाणात मद्यपींचा वावर होता आणि मद्यपी मोठ्या प्रमाणात येथे संध्याकाळच्या वेळी येत होते आणि येथे बाजूला जर पाहिलं तुम्ही आता येथे मोठ्या प्रमाणात काचा होत्या, परंतु आता पूर्णपणे कमी झाल्यात. मद्यपींनी येथे दारूच्या बॉटल फोडल्या होत्या, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात काचाचं साम्राज्य पसरलेलं होतं. पण ज्यावेळी संवाद लाईव्ह टीव्हीने ही बातमी प्रेक्षकांसमोर आणली त्यावेळी शिरूर शहराचे कर्तव्य पोलीस निरीक्षक गावडे साहेबांनी या बातमीची दखल घेतली आणि तात्काळ मद्यपींना आळा घातला. त्यामुळे आता या जागेवरती मद्यपींचं येण्या जाण्याचं प्रमाण पूर्णपणे कमी झालेलं आहे. त्यामुळे आता येथे काचाही कमी प्रमाणात दिसून येत आहे. तर माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता हा जो भाग आहे हा भाग शिरूर शहराकडे जातो. या रस्त्याने अगदी पाऊलवाट असल्यामुळे या रस्त्याने काचा असल्यामुळे नागरिक येण्या जाण्याशी कतरत होते, परंतु आता प्रशासनाने मद्यपींना आळा घातल्यामुळे आता मद्यपींचा या भागात वावर पूर्णपणे कमी झालेला आहे. त्यामुळे नागरिकांची आता या रस्त्याने ये जा सुरू आहे. कॅमेरामन सागर ब्राह्मणे सोबत सुरेश कळेले, संवाद लाईव्ह टीव्ही शिरूर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एस.के. खांडरे, भैया खांडरे ज्वेलर्स. मला मनापासून संवाद वाहिनीबद्दल धन्यवाद दिले पाहिजे की संवाद वाहिनीच्या माध्यमातून जे साप्ताहिक काळे मंडळीने सुरू केलं आणि त्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की सामान्य वाचकाला एक खात्रीशीर माहिती देणारं आणि सगळ्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जाणारं एक साप्ताहिक म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. पुढं त्याचा डेव्हलप म्हणून आज हे चॅनल सुरू होत आहे. त्या चॅनलला मी ह्या जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. गेल्या अनेक दिवसांपासून विद्याधाम प्रशालेच्या गेट समोरील ड्रेनेजवरील जाळी खचल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. या शाळेत आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मुख्य गेट जवळच ही ड्रेनेजची जाळी खचल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच इथून जावं लागतं. आपण स्क्रीनवर पाहू शकतो की पूर्वी या ड्रेनेजची काय परिस्थिती होती ते. चला आता आपण जाणून घेऊयात प्रत्यक्षात बातमीनंतर इथली परिस्थिती कशी आहे.
नुकत्याच गुढीपाडव्याला संवाद लाईव्ह टी व्ही हा चॅनल सुरू झाला. चॅनल सुरू झाल्यानंतर आम्ही संपूर्ण शिरूर शहरामध्ये ज्या नागरिकांच्या समस्या होत्या त्या समस्या जनतेसमोर आमच्या चॅनलमार्फत आम्ही मांडल्या. त्यावेळी प्रशासनानेही कसलाही राग न धरता आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे. तर मी आज तुम्हाला संपूर्ण शिरूर शहरातील आम्ही ज्या बातम्या दाखवल्या आणि प्रशासनाने ज्या बातम्यांची दखल घेतली अशा सर्व बातम्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता ही जी ड्रेनेजची जाळी आहे, विद्याधाम शाळेच्या परिसरात ही जाळी बसवण्यात आली होती. ही जाळी पूर्णपणे खचली गेली होती, त्यामुळे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. तरी देखील प्रशासनाने या बातमी दाखवल्यानंतर तातडीने या ड्रेनेजवरील जाळी हटवून येथे सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण करून येथील ड्रेनेजची व्यवस्थितरित्या सुधारणा केलेली आहे. आता आपण उभे आहोत बाबुराव नगरमधील गंगासागर बिल्डिंगजवळ. काही दिवसापूर्वी याच भागामधील हे जे माझ्या बाजूला ड्रेनेज आहे हे पूर्णपणे फुटलेलं होतं, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं होतं आणि अतिशय दुर्गंधी येत होती. त्यामुळे येथील नागरिक पूर्णपणे त्रस्त झाले होते. ज्यावेळी संवाद लाईव्ह टी व्हीने ही बातमी प्रेक्षकांसमोर आणली त्यावेळीच प्रशासनाला जाग आली आणि येथील प्रशासनाने तातडीने ह्या ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थितरित्या केलेली आहे. तर आता माझ्या बाजूला पाहू शकता तुम्ही हे ड्रेनेज पूर्णपणे व्यवस्थित झालेलं आहे, त्यामुळे आता येथे कसल्याही प्रकारचं पाणी साचत नाही आणि दुर्गंधीचाही त्रास आता पूर्णपणे कमी झालेला आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत SK खांडरे भैया खांडरे ज्वेलर्स. आपण आपल्या संवाद वाहिनी साप्ताहिकाकडून आपण संवाद लाईव्ह टी व्ही सुरू करत आहोत. तर त्याकरता माझ्या वतीनं, शिरूर पोलिसांच्या वतीने आणि आमच्या जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने आपणाकरता हार्दिक शुभेच्छा आहे. पाणी म्हणजे जीवन असं असतानाही गेल्या काही वर्षांपासून शिरूर नगर परिषदेच्या वतीने शिरूर शहराला दूषित पाणी पुरवठा केला जात होता. याचंच वास्तव संवाद लाईव्ह टीव्हीने मांडले होते. आपण स्क्रीनवर पाहू शकतोय की पूर्वी शिरूर शहराला किती दूषित पाणी पुरवठा होत होता. चला तर मग आता आपण जाणून घेऊयात आजची पाण्याची परिस्थिती. शिरूर नगरपालिकेने शिरूर शहराला दूषित पाणी पुरवठा केल्याच्या विरोधात लोकशाही क्रांती आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व समविचारी पक्षांनी जे आंदोलन केलं व आपल्या संवाद वाहिनी चॅनलने जे या आंदोलनाला आणि आंदोलनाला जी हे दिली, प्रसिद्धी दिली, त्याचा इम्पॅक्ट आज असा दिसतोय की नगरपालिकेचा पाणी पुरवठा स्वच्छ आणि सुरळीत होण्यास मदत झाली. नगरपालिकेने ठेका न देता सुद्धा नगरपालिकेचे आहे हे कर्मचाऱ्यांवरती सुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थित पुरवू शकतो. ह्या आपल्या आंदोलनाचा आमच्या आंदोलनाचा आणि तुमच्या चॅनलच्या इफेक्टमुळं आज नगरपालिका खडबडून जागी झाली व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना व नगरपालिकेला स्वतःचं हे कळालं की व आपण कशा पद्धतीने चुकीचं काम करत होतो. आपल्या आंदोलनामुळं आणि तुमच्या चॅनलच्या इम्पॅक्टमुळं, प्रसिद्धीमुळं ह्या नगरपालिकेला पूर्णतः जाग आली. मागील आठवड्यात शिरूर नगरपालिकेच्या वतीने जो पाणी पुरवठा करण्यात येतो त्या पाणी पुरवठ्यात अशुद्ध स्वरूपाचं पाणी, हिरवळ मिश्रित पाणी जे शिरूरला येत होतं, त्यावेळेस शिरूरकरांबरोबर माझ्यासारख्या अनेक नागरिकांनी त्या ठिकाणी नगरपालिकेकडे तक्रारी केल्या होत्या की अशा स्वरूपाचं जर पाणी तुम्ही शिरूरला पुरवलं तर लवकरच शिरूरमध्ये रोगराई पसरण्याची किंवा अनेक प्रकारचे रोग होण्याची शक्यता आहे. नागरिकांना अनेक प्रकारचे रोग होण्याची शक्यता आहे. त्यानंतर संवाद वाहिनीने हा प्रश्न उपस्थित करून चांगल्यापैकी मांडल्यामुळे 4 ते 5 दिवसात शिरूर शहराला पुन्हा एकदा चांगल्या पाण्याचा, स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू झालेला आहे. माझी या माध्यमातून अशी मागणी आहे की शिरूर नगरपालिकेचे जे सभागृह नेते आहेत प्रकाश शेठ धारीवाल, त्यांच्या उद्योग समूहाच्या वतीने ऑक्सिरीजसारख्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो किंवा पाण्याची विक्री करण्यात येते पॅकबंद बॉटलमध्ये. तर शिरूरकरांनी जो विश्वास प्रकाश शेठ धारीवालांवर दाखवलेला आहे, गेले 3 टर्म ते प्रकाश शेठ धारीवालांचं नेतृत्व मान्य करून त्यांचा पॅनल निवडून देतात. तर त्यांचीही जबाबदारी अशी आहे की शिरूर शहरातील नागरिकाला ऑक्सिरीजसारखं पाणी मिळावं, ऑक्सिरीजसारखं त्या दर्जाचं पाणी मिळावं अशा पद्धतीने नियोजन करणं आणि त्यात संपूर्णपणे त्यांनी स्वतः लक्ष देऊन तसं पाणी शिरूरकरांना पुरवणे गरजेचं आहे अशी मागणी मी करतो. सर्वच नगरसेवकांनी त्यात लक्ष घातल्यामुळे लवकरात लवकर चांगला शुद्ध पाणी पुरवठा मिळाला. परंतु सगळ्यात महत्त्वाचं संवाद वाहिनीने ज्या पद्धतीने तो प्रश्न उपस्थित केला त्याला लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनाला त्या दृष्टीने योग्य ती पावलं उचलावी लागली आणि त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असं मला वाटतंय. जे शिरूरमध्ये जे आवश्यक प्रश्न आहेत किंवा जटिल समस्या आहेत, कुठं कचऱ्याच्या असतील,
कुठं अस्वच्छतेच्या असतील ते प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतं. त्यामुळे संवाद वाहिनी लाईव्हच्या ज्या याला आहे संवाद वाहिनीला माझ्या त्यांच्या भविष्यातल्या सगळ्या कारकिर्दीस हार्दिक अशा शुभेच्छा आहेत. आपल्या शिरूर नगर परिषदेमध्ये पाणी जे काय अशुद्ध प्रमाणामध्ये मिळत होतं त्याच्याबाबत आम्ही विरोधी म्हणून आंदोलनं केली आणि प्रसिद्धी माध्यमांनी देखील त्यांचा चांगल्या पद्धतीने आवाज उठवला. त्यातील त्या संवाद वाहिनी जो ग्राउंड रिपोर्ट बनवला होता जवळजवळ 12 मिनिटाचा तो रिपोर्ट होता. फिल्ट्रेशन प्लॅन्टच्या सगळ्या वस्तुस्थिती त्यांनी त्याच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिला. प्रशासन कशा पद्धतीने धिम्म झालेले हे त्याच्या माध्यमातून निदर्शनास आले आणि संवाद वाहिनीने विशेष करून संवाद वाहिनी जो काय ग्राउंड रिपोर्ट दाखवला त्याच्या माध्यमातून प्रशासन जागे झाले आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा संवाद वाहिनीच्या रेट्यामुळंच लोकांना मिळाला असं मी खात्रीपूर्वक सांगतो. आज संवाद वाहिनीने जे संवाद चॅनल या ठिकाणी चालू केलेलं आहे त्याला मी मनापासून या ठिकाणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. संवाद वाहिनीने या साप्ताहिकाच्या रूपाने शिरूर तालुक्यामध्ये आता सातत्याने चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीचं काम संवाद वाहिनीच्या चॅनल माध्यमातून या ठिकाणी नक्की होईल असं माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला वाटतं. मी पुन्हा एकदा चॅनलला या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत SK खांडरे भैया खांडरे ज्वेलर्स. संवाद लाईव्ह टीव्हीने नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या आणि त्या समस्यांचं निवारणही झालं. त्यामुळे संवाद लाईव्ह टीव्हीच्या या कामगिरीचं नागरिकांमधूनही मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जाते. संवाद लाईव्ह टीव्हीने दाखवलेल्या बातमीमुळे प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला. त्यामुळे आम्ही संवाद लाईव्ह टीव्हीचे आभारी आहोत. संवाद लाईव्ह टी व्हीबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. दिवस जर आपण घेतला त्यामध्ये तर पुरणार नाही, कारण सुरुवातीपासून त्यांचे काम जे आहे खूप सुंदररित्या त्यांनी पेपर न्यूजमध्ये सुरू केलेलं होतं आणि आता संवाद लाईव्ह टी व्हीकडे मला वाटतं प्रथमच शिरूर तालुक्यातला असा लाईव्ह टी व्ही आपल्याला बघायला मिळतो आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं सक्सेस म्हणता येईल, कारण त्यांनी गावातल्या ज्या समस्या आहेत किंवा लोकांच्या ज्या काही इतर मुलांच्या असतील, कॉलेजच्या मुलांच्या असतील, नागरिकांच्या असतील, त्या अतिशय प्रखरपणे त्यांनी मांडलेल्या आहेत आणि कुणालाही न घाबरता किंवा कुणाच्या दबावाखाली न येता जो योग्य विषय आहे तो अतिशय छानरित्या मांडलेला आहे आणि त्याच्यातनं लोकांचा रिस्पॉन्स जो आहे त्यांना खूप चांगल्या रीतीने मिळतो आहे. त्या दोन्हीही यांना म्हणता येईल आपल्याला की जोडीला त्या संवाद वाहिनीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि संवाद लाईव्ह टी व्हीची जी लोकं आहेत, जी टीम आहे ती अतिशय सुंदररित्या काम करते आहे, कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचे जे काही नेतृत्व आहे किंवा तिथे जाऊन लोकांना जाऊन भेटण्याचं, त्यांच्या समस्या विचारण्याचं, ते प्रशासनासमोर मांडण्याची ही जी काही कला आहे अतिशय छानरित्या त्यांनी अवगत केलेली आहे. त्यामुळे लवकरच लोकांना चांगल्या पद्धतीने ह्या टी व्हीची माहिती तर झालेलीच आहे आणि आवडीने लोक हा विषय किंवा हा टी व्ही रोजच्या रोज पाहण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांना माझ्याकडून खूप मनापासून खूप खूप शुभेच्छा. परिसरामध्ये संवाद वाहिनी हे अनेक वर्षापासून खरं काम करत आहेत आणि त्याचे जे संस्थापक आहेत, त्याचे प्रमुख आहेत ते मदन काळे, दीपाली काळे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय आणि सर्व त्यांची टीम आहे, त्या सर्वांना महाविद्यालयाच्या वतीने भरपूर शुभेच्छा देतो. या परिसरातील चांगल्या बातम्या, चांगल्या गोष्टींचं त्यांनी चांगलं कव्हरेज द्यावं, विशेषतः युवकांना प्रेरणादायीच काही चांगल्या गोष्टी असतील त्या संदर्भामध्ये त्यांनी कव्हरेज द्यावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. संवाद मोबाईल चॅनलचं टीमचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत SK खांडरे भैया खांडरे ज्वेलर्स. माध्यम कोणतंही असो, प्रिंट माध्यम असो वा इलेक्ट्रॉनिक, दोन्हीही माध्यमं आपापल्या परीने विविध समस्यांना वाचा फोडण्याचं प्रामाणिकपणे काम करत असतात. पण यावेळी माध्यमांबाबत राग व्यक्त न करता समस्या सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे या भावनेतून जेव्हा समस्येला वाचा फुटते आणि ती समस्या प्रशासनाकडून चुटकीसरशी सोडवली जाते, त्यावेळी मात्र समाज ही मोठ्या मनाने माफ करू लागतो. ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा मनातला राग दूर होतो आणि मग उरते ती फक्त माणुसकी. माणुसकीची नाती तेव्हाच जोडली जातात जेव्हा मोठ्या मनाने आपली चूक मान्य करून चूक सुधारली जाते. पण यापुढील काळात चुका होऊच नयेत यासाठी प्रशासनानेही प्रयत्न करायला हवेत. मात्र नागरिकांनीही माणुसकीचं आपलेपणाचं नातं जपत प्रशासनाला मदत करायला हवी, तरच शहरांचा वा खेड्यांचा खऱ्या अर्थाने विकास होईल. याबरोबरच संवाद इम्पॅक्ट हा स्पेशल रिपोर्ट इथंच संपला. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. धन्यवाद.
संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.